सुरुवातीलाच राज्यातून एक महत्त्वाची बातमी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप करण्यात येतोय. रामराजेंसोबत आरोपी महिलेचा संवाद साधणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होते. आरोपी महिलेला रामराजेंनी पैशाची मदत केल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आलेला आहे. रामराजे आणि आरोपी महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. रामराजे निंबाळकरांचा जयकुमार गोरे यांच्या बदनामीत हात असल्याचा आरोप होतोय. नेमकं काय आहे या ऑडिओ क्लिप मध्ये पाहूयात आपण. मॅडम नमस्कार. हा नमस्ते. ते तुमचा मेसेज आला पण मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं. मग हो नाही बरं झालं ते. इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते काय माझ्या डोक्यात नाही. आता एक काम करा, हा तुम्ही घरीच थांबा. प्रदीप येईल 4:30. तू गाडी आणली नाही बघ, तो येईल तुमच्याकडे. बर ठीक आहे चालेल. तिथनं काय करा, हा आता तर थोडीशी सोय करतो मी. बर त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो. बर चालेल. इन्शुरन्स कंपनीकडनं होईल. हे जर तुमचं जुळलं हा तुमची सोयच होईल ना, जवळच्या जवळच म्हणते. बर पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते, खूपच प्रॉब्लेम झाला होता. मला सांगितलं. हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं. मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं, म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला कुठेही ओपन करायचा नाहीये, त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या. त्यांना या सगळ्या भानगडीत माझं नाव तर घेतलंच. नाही ते न घेऊ द्यात ना. ते न घेतलं तरी ते मी म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत, ते न म्हणू द्यात. तर गोरेंच्या बदनामी प्रकरणामध्ये रामराजे निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप होतोय. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे. गणेश, आता एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि एका महिलेची ही ऑडिओ क्लिप आहे. सुवर्णा, नक्कीच ज्या पद्धतीने रामराजे निंबाळकरांवर ही महिला आहे ती संवाद करताना पाहायला मिळते अशा ऑडिओ क्लिपमधून दिसून येते. आणि यामध्ये आहे त्या महिलेला पैशांची मदत करण्यात असल्याचं देखील आहे ते दिसून येते. कारण की जयकुमार गोरे यांच्यावर आहे ते याच महिलेने आरोप करण्यात आले होते आणि या आरोपानंतरून खरं तर त्या महिलेला देखील लाच घेताना आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे. हा सगळा बदनामी आहे ती जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत यांची होताना दिसून येत होती. आणि यामध्ये कुठेतरी विधानसभेमध्ये देखील आहे ते देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस भाषणामध्ये हे सर्व सांगितलं होतं आणि यामध्ये देखील शरद पवार गटाचे काही नेते असल्याचा देखील दावा करण्यात आला होता. आणि त्यानंतर माजी सभापती देखील रामराजे निंबाळकर यांना देखील काल जर बघितलं असेल तर पोलिसांकडून समज देखील आहे तो पाठवण्यात आला होता चौकशीसाठी. आणि आज देखील रामराजे निंबाळकर त्या ठिकाणी हजर राहतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र त्यानंतर हा ऑडिओ क्लिप आहे ती देखील आलेली आहे आणि याच ऑडिओ क्लिपमध्ये आहे कुठेतरी पैसे तुम्हाला देतो थोडेफार आणि थोडी जी काय आहे ती दिवाळी नंतर देखील आहे ते कोपरगाव इथे या ठिकाणी देखील सोय करतो अशा पद्धतीचं हे एकंदरीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणी आता वाढायला लागल्यात असं म्हणावं लागेल. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर त्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणींमध्ये वाढ व्हायला लागलेली. जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यातल्या नवले ब्रिज जवळ एका मध्यधुंद मर्सिडीज कार चालकानं बाईक स्वाराला उडवलं. त्यात एकाचा मृत्यू झालाय. कुणाल हुशार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो चिंचवडचा रहिवासी होता. तर यामध्ये आणखी एक जण जखमी झालाय. मर्सिडीज चालकाला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात सिंहगड पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. मात्र अजूनही मेडिकल टेस्ट झालेली नाही. आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. पुण्यात आणखी एका श्रीमंताच्या हातून एका बाईक स्वाराला उडवण्यात आलंय. एका मर्सिडीजनं बाईक स्वाराला उडवलं. यात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालेला आहे. मर्सिडीज चालकाला अटक करण्यात आली. तो मद्यधुंद असल्याचं सांगितलं जाते पण अजूनही त्याची चाचणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नातेवाईक पोलिसांवर आरोप करत आहेत. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. मात्र भारताबाहेरून दक्षिण अमेरिकेतील 2 देश अर्जेंटिना आणि चिलीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप समुद्राच्या आत झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही त्याचे धक्के जाणवले. प्रशासनाकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मॅगालन्स प्रदेशातील किनारी भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेत.
त्याचसोबत किनारी भाग रिकामे करण्याचे निर्देशही चिलीच्या राष्ट्रपतींनी एक्सवर पोस्ट करून दिले आहेत. Strong tremors were felt. 7.4 रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची नोंदवण्यात आलेली आहे. Strong tremors were felt. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या मंगोचर शहरात बलूच बंडखोरांनी ताबा मिळवल्याच्या बातम्या समोर आल्या. या बलूच बंडखोरांनी मंगोचरमधील सरकारी कार्यालय आणि इमारती ताब्यात घेतल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यात बलूच बंडखोर सरकारी इमारतींवर दिसत आहेत. अहवालानुसार शहरात बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमकी झाल्या आहेत. तर पाकिस्तानकडून सलग 9व्या दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरच्या सीमेवर गोळीबार करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या कुपवाड, उरी आणि अखनूर या भागात नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याकडूनही जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय. तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जर तशी वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेसवेवरूनही लढाऊ विमानं झेपावू शकतील. त्यासाठीचं प्रात्यक्षिक काल यशस्वीपणे पार पडलं. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. हा असा पहिलाच सराव होता ज्यात राफेल, सुखोई 30, MKI, MiG-29, मिराज 2000, जगवार, AN-32, C-130, जे सुपर हर्क्युलिस आणि MI-17 हे हेलिकॉप्टर यासारख्या लढाऊ विमानांचा सहभाग होता. हा सराव 2 टप्प्यात पार पडला ज्यामध्ये दिवस आणि रात्री दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी घेतली. कमी उंचीवरील फ्लायपास्ट आणि विविध लँडिंग टेक ऑफ तंत्रांनी शो रोमांचक बनवला. तर पाकड्यांची वळवळ काही केल्या थांबत नाहीये. त्यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आता पाकड्यांचा धुवा उडवण्याची योजना आखली. मात्र भारत पाकिस्तानचा अवघ्या काही सेकंदात खेळ खल्लास करू शकतो. हे आम्ही का म्हणतोय जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पहा. भारत करणार पाकड्यांचा सफाया. चौथी बार जितेगा हिंदुस्तान. काही सेकंदात पाकड्यांचा खेळ खल्लास. सातत्यानं दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय. आता ते घरात घुसून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची वेळ आली. होय, अगदी काही सेकंदात भारत पाकिस्तानची अनेक शहरं जगाच्या नकाशावरून नामशेष करू शकतो. याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रसज्जता. भारताकडे कोणती विध्वंसक मिसाइल आहेत पाहूयात. ब्रह्मोस, रडारला चकमा देणारं सुपरसोनिक क्रूज मिसाईल. अमृतसर ते लाहोर अंतर 55 किलोमीटर. 72 सेकंदात लाहोरला बेचिराग करण्याची क्षमता. अमृतसर ते इस्लामाबाद अंतर 287 किलोमीटर. 5 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता. भूज ते कराची अंतर 325 किलोमीटर. 6 मिनिटात कराची बेचिराग करण्याची क्षमता. भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल. अण्वस्त्र सज्ज क्वासी बॅलिस्टिक मिसाईल. 9266 प्रति किलोमीटर प्रति तास वेगानं निशाणा साधण्याची क्षमता. अवघ्या 20 ते 30 सेकंदात लाहोर बेचिराग होण्याची शक्यता. 3 ते 4 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता.
4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर कराची आहे. प्रलय हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल. प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराग करू शकतं. प्रलयनं इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांची गरज आहे. कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी 3 ते 4 मिनिटांची आवश्यकता आहे. अग्नि 5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र डागणारं महत्वाचं मिसाईल. 30,000 किलोमीटर प्रति तास वेगानं लक्ष्यभेद करण्याची क्षमता. पाकिस्तानची महत्वाची शहरं 3 ते 4 मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता. हायपरसोनिक मिसाईल 20 ते 30 सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता. अवघ्या 4 मिनिटात पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो. अण्वस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्यानं पाकिस्तानला धुळीस मिळवण्यास काही सेकंदही पुरेसे आहेत. त्यामुळे पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ आली. त्यामुळेच आता युद्ध आणि पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर पाहूयात युद्धासंदर्भातल्या बातम्या. भारत कधीही हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे. म्हणूनच पाकिस्ताननं POK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना त्यांचा धान्यसाठा करून ठेवण्याचे आदेश दिलेत. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही आपला रशिया दौरा रद्द केलाय. भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राजनाथ सिंग 9 मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होण्यासाठी रशियाला जाणार होते. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडलेत. चिनाब नदीत पाणी सोडले, त्यामुळे नदीच्या उत्तर प्रवाह पात्रात पूरस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरारचं एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलंय. तरारचा फोटो आणि कव्हर इमेज देखील एक्स प्रोफाईलमधून हटवण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो अशी धमकी तरारनं दिली होती. भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारताचा सामना करताना पाकिस्तान आता चीन आणि आखाती देशांकडून मदत मागतोय. युद्धात त्यांचे रणगाडे भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाहीत अशी पाकिस्तानला भीती आहे. यानंतर कामासंदर्भातल्या बातम्या बघूयात. टॉप 5. मध्य रेल्वेने रविवारी 4 मे रोजीचा मेगा ब्लॉक रद्द केलाय. 4 मे रोजी नीटची परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न रेल्वेवरचा रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केलाय. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय टळली. सोमवारपासून मध्य रेल्वे विभागातील मोटरमननं जादा काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या वेळापत्रकाचा खोळंबा होऊ शकतो. दरम्यान मोटरमन विभागात 300 पदं रिक्त असल्यानं अतिरिक्त कामाचा भार येत असल्याचा दावा मोटरमन संघटनेनं केलाय. SCBC आणि OBCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
SCBCच्या आणि OBC विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. अमेरिकेत यापुढे विकल्या जाणाऱ्या बहुतांश आयफोनची निर्मिती भारतात केली जाणार आहे. ॲपलचे CEO टिम कुक यांनी या संदर्भात वक्तव्य केले. ॲपल आता चीनवरील आपलं अवलंबित्व कमी करत आहे. व्यापार, युद्ध, उच्च दर आणि कोविडसारख्या अनिश्चिततेमुळे कंपनीला पर्यायी देशांकडे वळावं लागले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांनी वाढ केली आहे. याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जात होतं, ते आता 520 रुपये घेतलं जाईल. यानंतर राजकीय घडामोडी बघणार आहोत टॉप 5. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. अजित पवारांनी सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवले, मात्र अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळालेला नाहीये. मुंबईत शिंदे गटानं पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचले. शिवसेनेकडून सदस्य नोंदणी सुरू आहे. यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरमधून ठाकरेंवर निशाणा साधलाय. मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी आहे अशा आशयाचे बॅनर लावले. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात काल पुण्यात बैठक झाली. दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या प्रकल्पावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी नेमकं कारण अस्पष्ट आहे. अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शरद पवारांना शहांचा राजीनामा नको असेल, पण आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतोय असा टोला राऊतांनी लगावलाय. अजित पवार भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाही तसा टोला राऊतांनी लगावलाय. त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय. राजकीय घडामोडीनंतर आता टॉप 5 बातम्या वाहतुकी संदर्भातल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 837 किलोमीटरचा नागपूर मुंबई प्रवास वंदे भारत एक्सप्रेस फक्त 9 तासात पूर्ण करेल, म्हणजेच प्रवासाचा वेळ 5 ते 6 तास वाचणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी QR कोड सुरू केलाय. मध्य रेल्वे मुंबई विभागानं प्रवाशांना आवश्यक प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी QR कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित केली. मेट्रो 3 प्रकल्पाचा BKC ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होतोय. या मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमही सज्ज असेल. धारावी ते कफ परेडपर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या 28 मार्गांवर बेस्टच्या 79 बसेस चालवल्या जातील. मध्य रेल्वेच्या मोटरमन्सने सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वे सेवा कोलमडण्याची भीती आहे. 300 पोस्ट रिक्त असल्यानं जादा काम करावं लागत असल्याचा आरोप मोटरमन्सने केला आहे.